केळीची बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तसलं चॉपकिंगचं मशीन मारलं आहे. हे बघा तुम्हाला दिसतंय. हे सगळं बाजूनं सरीच्या मध्ये घेतलं आहे. हे 8 फुटावर लागवड केलेली आहे. आणि आता काय केलं आहे, सिंगल फाळीनं दोन्ही बाजूनं माती टाकून ह्या भोंड्यामध्ये ती सगळी घाण केळीची जी आहे ती गाडलेली आहे. आता मध्ये ह्याच्यामध्ये रोटावेटर चालवायचा. रोटावेटर चालवल्यानंतर ह्याचा सगळा बुक्का होऊन जातो आहे आणि रेझर घातला की दोन्ही बाजूला परत माती लागते. तर हे अशा पद्धतीनं केळीच्या जमिनीची मशागत आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही करू शकता. हे बघा सगळं मुसते, काय राहत नाही अजिबात. खूट बीट सगळं खाली जातात. इथं मागं दिसते, कुठं घाण दिसते का बघा ह्याच्यामध्ये. मधलं फक्त आता मधल्या ह्याच्यामध्ये रोटावेटर घालायचा आणि काय करायचं, परत रेझर टाकायचा. म्हणजे बरोबर 4 फुटाच्या सऱ्या होत्यात. एक आड करून 8 फुटावर पण तुम्ही लागवड केळीची करू शकता. ट्रॅक्टर कशा पद्धतीने चालवतोय ते परत आणि एकदा तुम्हाला दाखवतो. आता हे एका बाजूने चालतंय. परत येताना हे हितनं चालणार. म्हणजे हितनं जर चालला तर ही माती परत इकडं टाकली जाते.